हॅलो माय यूट्यूब फॅमिली, रोहिन शेख या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे घरी बालुशाही। तर ह्या वाटीनं मेजरमेंटनी 4 वाटी मैदा घेतला, 1 वाटी दही घेतलं आणि 1 वाटी तूप घेतलं। दोनला चांगलं मिक्स करायचं आणि तुम्ही ते डाळला सुद्धा यूज करू शकता, पण तुम्ही घरचं तूप यूज केलं, थोडंसं कोमट करून घ्यायचं। मिक्स केल्याच्या नंतर त्याचा उंडा चुरून घ्यायचा चांगला, आणि ते तेवढंच लागतं आणि लागलं तुम्ही पाणी सुद्धा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर उंडा चुरल्याच्या नंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर उंडा कोरडला होता, तो एक हातरुमाल वल्ला करायचा आणि त्याच्यावर झाकून ठेवायचा आणि एखादं पातेलं किंवा काही पण त्याच्यावर झाकून ठेवायचं। 1-1.5 घंट्यासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचा उंडा। आणि नंतर करायला घ्यायची बालुशाही। तर तो पण मी पाक करून घेतला। पाक आपला थोडासा तारी यासारखा पाक करायचा, जास्त हे नाही करायचा। आणि त्याच्यानंतर बालुशाही करायला घेतली। तर बालुशाहीचं एक टिप आहे की तुम्हाला कमी गॅसवर तळावं लागते। तर मी गॅस 0 करून तेल टाकून ठेवलं होतं कढईमध्ये आणि त्याच्यात बालुशाही सोडली। थोड्या वेळाने ती आपण पुरी येते वारी आली की ती छान होती, मध्येपर्यंत जाती। तर माझ्या सगळ्या बालुशाही करणं झाल्या होत्या, कारण की बालुशाही केली की लगेच पाकात टाकून द्यायची, दुसऱ्या तळेपर्यंत पाक तसाच ठेवायचा आणि पाकातली 5 मिनिटांनी काढून ठेवायची, लई वेळ ठेवायची नाही। तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय।